नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आपण नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, कोळंबी बिर्याणी अशा विविध प्रकारच्या बिर्याणी वारंवार करतच असतो. परंतु या सगळ्यांपेक्षा वेगळी बिर्याणी आज आपण पाहतोय. तुम्ही कधीही कुठेही पाहिली नसेल आणि खाल्ली तर मुळीच नसेल आणि बाहेर हॉटेलमध्ये ती तुम्हाला सर्रासपणे मिळणारही नाही. आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा वेगळी अशी बिर्याणी. आज आपण पाहतोय सुक्या बोंबलाची बिर्याणी. कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की ही सुक्या बोंबलाची बिर्याणी आहे. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित मुकी फडफडीत चमचमीत रसरशीत सुक्या बोंबलाची बिर्याणी. सुक्या बोंबलाची बिर्याणी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला पाव किलो अख्खा बिर्याणी राईस घ्यायचा आहे. आणि हा बिर्याणी राईस आपल्याला अगदी हलक्या हातानं 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचा आहे. त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे, नवीन पाणी घालायचं आहे. आणि हा तांदूळ आपल्याला किमान अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे. अगदी 2 तास ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. आता आपल्याला बोटा एवढ्या आकाराचे सुक्या बोंबलाचे 30 तुकडे घ्यायचे. वजनानं म्हणाल तर 60 ग्रॅम. बोंबलांना माती रेती लागलेली असते आणि बोंबील कडकही असतात. त्यामुळे हे बोंबील आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे बोंबील मऊ पडतील. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर कोमट पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे लवकर भिजतात. जोपर्यंत बोंबील आणि तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. हे पहा, बिर्याणीसाठी आपल्याला 4 मोठे कांदे पातळ उभे चिरून घ्यायचे, 1 वाटी पावट्याचे दाणे, 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 मोठे चमचे पुदिन्याची पेस्ट, 2 चमचे बिर्याणी मसाला पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आणि 2 मोठे लालबुंद टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे. सुक्या मासळीमध्ये पावट्याचे दाणे छान वाटतात, परंतु जर तुम्हाला मटारचे दाणे घ्यायचे असतील तर तुम्ही मटारचे घेऊ शकता. तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी घरी तयार केलेला बिर्याणी मसाला आहे, तो तिखट आहे म्हणून मी रंगाची लाल मिरची पावडर वापरली, तिखटाची नाही. एवढं सगळं करेपर्यंत आपण भिजत घातलेला बोंबील चांगला भिजलाय, मऊ पडलाय. आता हा बोंबील आपल्याला अगदी हलक्या हातानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे पहा, बोंबलामध्ये असा एक काळा धागा असतो. हा काळा धागा आपल्याला काढून टाकायचा. यामुळे आपल्या पदार्थाची चव कडू लागते. म्हणून कोणतीही बोंबलाची भाजी किंवा कोणताही पदार्थ तयार करताना हा काळा धागा काढून टाकायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे सगळ्या तुकड्यांचे धागे आपल्याला अशा पद्धतीनेच काढायचे. आपला बोंबील स्वच्छ धुवून झालेला आहे, त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे. आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबलाचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. आणि आपल्याला हा बोंबील मोठ्या आचेवर एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे. बोंबील परतताना मीठ आणि हळद नक्की वापरायची आहे, यामुळे बोंबलाचा दर्प उडून जाण्यास मदत होते. आपला बोंबील अर्धा तास भिजत होता, त्यामुळे तो चांगलाच मऊ पडलाय. हा मऊ पडलेला बोंबील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवर परतत राहायचं आहे. जितका बोंबील तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल ना, तितका तो चवीला चांगला लागेल, त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जाईल. हे पहा, 5 मिनिटं एकसारखं परतल्यानंतर आपला बोंबील अगदी कुरकुरीत तळला गेलेला आहे. आता हा बोंबील आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र आणि अगदी अर्धा इंच जायपत्री घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. आपण भिजत घातलेल्या तांदळातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे. तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि पाण्याला खळखळून उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची. जर आपण तांदूळ असाच खळखळून उकळत ठेवला ना, तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते. म्हणून तांदळाला खळखळून उकळी आली की तो एकदा हलवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आणि फक्त 2 मिनिटं वाट पाहायची. आपल्याला तांदूळ पूर्णपणे शिजून घ्यायचा नाही आहे, तर जवळपास 80% तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे. हे 2 मिनिटानंतर तांदूळ चेक करायचा आहे. आपल्या तांदळाचे 2 तुकडे पडत आहेत. आपला तांदूळ 80% शिजला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला एखाद्या वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, एकसारखा करून घ्यायचा आहे. वेळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला पाव वाटीच्या थोडंसं कमी इतपत तेल घालायचं आहे. पण बिर्याणीसाठी जो बिरिस्ता तयार करतो, म्हणजे जो कांदा तळून घेतो ना, ते तेल उरतं, ते तेल मी इथे वापरतोय. त्या तेलामुळे चव खूप छान येते. तेल चांगलं गरम झालं की पातळ उभा चिरलेला कांदा आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे. आणि हा कांदा आपल्याला सुरुवातीचा 1 मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंगावर नाही बरं का, चांगला लाल रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे.
त्याच्यामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते. हो, पण मध्यम आचेवर. जर तुम्ही कांदा पटकन परतला जावा म्हणून मोठ्या आचेवर परताल ना, तर तो करपेल आणि कडवट लागेल. आणि मध्यम आचेवर परतत राहिलात तर छान गोड लागेल. हे पहा, आपल्या कांद्यांना पूर्णपणे रंग बदलला. आता गॅसची फ्लेम बारीक करायची. यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट घालायची. आणि या दोन्ही पेस्ट आपल्याला कांद्याबरोबर 2-3 मिनिटं मध्यम आचेवर एकसारख्या परतत राहायचात, म्हणजे त्यांचा कच्चा उग्र दर्प उडून जाईल. हे पहा, आपल्या आलं लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे. आणि हा टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर 2-3 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे. अशा प्रकारे 2-3 मिनिटं टोमॅटो परतला ना, तर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. 2-3 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची. यामध्ये पावट्याचे दाणे घालायचे आणि हे पावट्याचे दाणे आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटं एकसारखे परतत राहायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पावट्याने कच्चा उग्र दर्प असतो, त्यामुळे पावटे व्यवस्थित परतून घेते ना, तर तो दर्प देखील उडून जातो. आता यावर आपल्याला पाण्याचे 2-3 हापके मारायचे. कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे पाण्याचे हापके देऊन मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर आपला मसाला खाली कढईला लागणार नाही, टोमॅटोही शिजेल आणि पावटाही थोडासा शिजण्यास मदत होईल. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे आणि आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातावर चुरगळून घालायची. आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला जर या बिर्याणीमध्ये पावट्याचा वापर करायचा नसेल तरी काहीच हरकत नाही. याऐवजी तुम्ही बटाट्याचे उभे काप वापरू शकता. बटाट्याचे बोंबलाच्या तुकड्यांप्रमाणेच उभे काप करून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बोंबलांप्रमाणे शालो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे चवीलाही खूप छान लागतात. हे पहा, आपले सगळे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेले बोंबील घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण बोंबील परतून घेतले, त्यामुळे आपल्याला इथे आत्ता खूप परतण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त या मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हो, पण हे पहा, मिक्स करताना उलटणं अशा पद्धतीनं थोडंसं दाबून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे बोंबलांच्या आतपर्यंत हा मसाला जातो. आपला मसाला बोंबलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, थोडासा पुदिना घालायचा आहे आणि हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मघाशी दिले तसे पाण्याचे 2-3 हापके द्यायचे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कढईवर झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. अशा प्रकारे पाण्याचा हापका देऊन मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील. पावट्याचे दाणे आणि बोंबील देखील शिजतील. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे, भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि बोंबील शिजलेत का ते एकदा पाहायचे. हे पहा, आपले बोंबील अगदी व्यवस्थित शिजलेत. आता कढई खाली उतरवायची आहे आणि ज्यामध्ये आपल्याला बिर्याणी सेट करायची आहे ना, त्या कढईला आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. हे पहा, एवढं सगळं करेपर्यंत तांदळातलं सगळं पाणी निथळलं आहे आणि तांदूळ अगदी फडफडीत झालेला आहे. आता एकूण भातापैकी 5% भात आपल्याला कढईच्या तळाशी अशा पद्धतीनं एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि बिरिस्ता सुद्धा पसरवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जी बोंबलाची भाजी केली आहे ना, ती हळूहळू अशा पद्धतीनं पसरवून घ्यायची आहे. आपण आज बिर्याणीला 2च लेअर देणार आहोत, त्यामुळे सगळी भाजी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. सगळी भाजी पसरवून झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि बिरिस्ता सुद्धा पसरवून घ्यायचा आहे. आता उरलेला सगळा भात आपल्याला या भाजीवर एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आणि भात पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि बिरिस्ताही पसरवून घ्यायचा आहे. 2 चमचे पातळ केलेलं साजूक तूप पसरवून घ्यायचे. 2-3 वेळा पाण्याचा हापका देखील मारायचा आहे. यामुळे आपल्या बिर्याणीला वाफ चांगली बसेल आणि वरवरचा जो भात असतो ना, तो कोरडा राहणार नाही. आता कढईवर झाकण ठेवायचे. झाकणावर एखादी खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. आणि मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, आपल्या बिर्याणीला अगदी व्यवस्थित वाफ बसली आहे. भात पूर्णपणे शिजलाय का ते पाहायचं. हे पहा, भात तर पूर्णपणे शिजलाय, पण वरचा तांदूळ आहे ना, तो अजूनही थोडासा कोरडा आहे. म्हणून हा तांदूळ आपल्याला अशा पद्धतीनं काटा चमच्याच्या सहाय्यानं अगदी वरचे वर खाली वर करून घ्यायचं आहे. शेजारील शेगडीवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. या तव्यावर आपल्याला कढई ठेवायची आहे. पुन्हा एकदा खलबत्तेसारखं वजन ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, आपल्या बिर्याणीला अगदी दरदरून वाफ बसली आहे. आता वरवर आणि बाजूबाजूनं काटा चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला ही बिर्याणी थोडीशी हलवून पाहायची. एकदम मोठ्या चमच्यानं हलवायची नाही आहे. आपली बिर्याणी अगदी मोकळी फडफडीत झाली आहे. काटा चमच्यानं हलवून झाल्यानंतर आपल्याला ही बिर्याणी मोठ्या चमच्यानं खालीवर करायची. पाहताय ना तुम्ही, अगदी खालपासून वरपर्यंत आपली सगळी बिर्याणी मोकळी फडफडीत झाली आहे. अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि रंगही मस्त आला आहे. तयार झालेली ही बिर्याणी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये आता सर्व करूया.
पहा बरं आपली बिर्याणी किती मसालेदार आणि मोकळी फडफडीत झाली आहे. रंग तर मस्त आलाच आहे, शिवाय अगदी नॉनव्हेजच्या बिर्याणीसारखा दरवळ पसरला आहे. कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही की ही सुक्या बोंबलाची बिर्याणी आहे. आपण ज्या प्रमाणामध्ये बिर्याणी केली आहे एवढी बिर्याणी 4 जणांना पुरेशी होते. मग तुम्ही सुद्धा नेहमीपेक्षा वेगळी अशी मोकळी फडफडीत चमचमीत रसरशीत सुक्या बोंबलाची बिर्याणी एकदा तरी करून पहा व कशी झाली त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.